तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेला जोरदार सुरुवात. खिलार जनावरांची मोठी गर्दी. माडगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेला जोरदार सुरुवात झाली असून आज यात्रेमध्ये जनावरे विकला कितीला घेतला या ठिकाणी यात्रा कमिटी व ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेकरूंची खास सोय करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आमचे माडगावचे प्रतिनिधी माननीय गोविंद निकम यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. गाव कुठं आला तुम्ही? कशाला? यात्रेत आलाय? कधी आलाय? काल आलाय. काय आहे का गिरायक? काय जोरात आहे गिरायक? कसं किती वर्षापासून येत आहे आपल्याला? काय सोयीसुविधा आहे का? पाणी बिणी आता आहे ना? मामा काय जेवण चालले का? कुठलं गाव? गाव कुठलं? सोड्डीच आहे. यात्रेला आलाय? बर बर बर. काय यात्रेत सोयी सुविधा आहेत का? पाणी बिणी? जनावर आणला विकायला? बर. काय गिरायक आहेत काय? आहेत.
किती वर्षापासून येत आहे यात्रेला? किती वर्षापासून येत आहे? बर 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 बर. बिसल हात दिला. ಯಾವ್ರ ಯಾನ್ ಅಡ್ರೆಸ್ರ? ಜಮಖಂಡಿ ಜಾತ್ರೆಗೆ ಬಂದ್ರಿ? ಯಾನ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದ್ರಿ? 4 ಎತ್ತುಗಳು. ಯಾನ್ ಗಿರಾಕ್ ಹತ್ತೇನು? ಬಾಬ್ರ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಬರ್ತೀರಿ? ವರ್ಷ ಬರ್ತೇವೆ. ಈ ವರ್ಷ ಎತ್ತುಗಳು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿರಿ? निम्द यावर? पुणे. पुणे आहे तुमचं? काय नाव? मारुताच्या पवार. बर. काल आहे? काल आहे म्हटलं इकडं यात्रेला आलाय? बर बर. कितीला घेतलं वासरू? 70,000. खिलार जनावरच आहे काय? बर. मग आता वासरू नेऊन काय करताय? बैलजोडी करताय? शर्यतीला. हा शर्यतीचं आहे वासरू ते? बर बर बर. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहे माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेमध्ये. सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता या ठिकाणी आहे. साधारण 40-42 अंश सेल्सिअस ऊन आहे या ठिकाणी. तरीसुद्धा या उन्हामध्ये खिलार जनावरांची यात्रा अतिशय जोरात या ठिकाणी भरते. माझ्या समवेत या ठिकाणी पुणेतून काही शेतकरी आलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी एक छोटेसं वासरू या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याची किंमत आहे साधारण 80,000 रुपये. वळू बैल तयार करण्यासाठी त्यांनी ते घेतलेलं आहे. आपण जर बघितलं तर हे वासरू या ठिकाणी आहे. एकंदरीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अतिशय प्रसिद्ध अशी ही माडगाळची यात्रा आहे. या यात्रेमध्ये हजारो शेतकरी मोठ्या संख्येने आपली खिलार जनावरं घेऊन या ठिकाणी येतात. उमदीची यात्रा संपल्यानंतर अगदी 8 दिवसात माडगाळची यात्रा या ठिकाणी भरते आणि या ठिकाणी सुद्धा मोठी जनावरं या ठिकाणी येतात. माझ्या समेत पुणेतून आलेले या ठिकाणी शेतकरी उपस्थित, त्यांना आपण विचारूया. नमस्ते, नाव काय तुमचं? नागेश चव्हाण, पडवी. पडवी तालुका? तालुका दौंड, जिल्हा पुणे. हां. काय आला तुम्ही यात्रेला? काय घेण्यासाठी? हे शर्यतीसाठी खोंड घ्यायला आलो होतो. होय. काय कसलं खोंड आहे? काय म्हणायचं त्याला? हे जातीचं वासरू आहे. जातीचं वासरू आहे? खिल्लार जातीचं वळू. होय. कुठल्या गावचं होतं हे? जाडरबावलाचं आहे. माडगाळ माडगाळ यात्रेमध्ये जाडरबावलाचं वासरू आहे. माडगाळ 80,000ला घेतलं का? हो, 80,000 खरेदी आता मग केलं. तयार कसं करताय? त्याला खुराक काय देताय? त्याला आता उडदाची डाळ, पेंड, हां. शेंगदाणा पेंड, बर. त्याला दूध पाजायचे. अगदी मुलाबाळासारखं सांभाळत आहे? हो, बारक्या लहान बाळासारखं सांभाळायचं. किती वर्षाचं आहे? आता ते 9 महिन्याचं आहे. 9 महिन्याचं आहे. मग आता पुन्हा याला तयार करताय चांगलं? एक 2-3 महिने चांगलं तयार करायचं अजून. बरं बरोबर. तुम्ही पारंपरिक पद्धतीने करताय काय दर असं घेऊन? असं दरवर्षी यात्रेत घेतो आम्ही. मग हे विक्री करताय का परत तुमच्या ठेवताय? नंतर एक 3-4 महिन्यांनी विक्री करतोय, मोठं करून जरा थोडं सांभाळून करताय. हा 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 हा. बरं, तुमच्याबरोबर आणि कोण कोण आले? या इकडं मामा या. बोला. काय नाव तुमचं? मारुतात्या पवार. पवार. आम्ही पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे. बर बर बर. शरद पवारनं ओळखता काय? शरद पवार आपला भावकी भावके तुमचे? भावकी आपली. बर बर बर. दरवर्षी आम्ही सांगोल्याला जातो यात्रेला. उमदीची पण यात्रा असते की मोठी? उमजी पिलीव. 4 घेतले होते. पिलीव उमदी मधले 4 घेतले? पिलीव मधले घेताय? पिलीव मध्ये घेतो. अशी आम्ही प्रत्येक यात्रेमध्ये जातो, कोंडा घेतो. अशी म्हणजे तुमचा व्यवसाय आहे का? व्यवसाय आमचा. काय पैसे राहतात का बऱ्यापैकी? राहतात 4 महिने सांभाळायचं. पवार लोक खरं राजकारणात यायला पाहिजे. तुम्ही व्यवसायात कसा आलाय? आपलं जे सगळे पवार तसेच असतात का? काय काय गरीब असतात, काय सावकार असतात. बरोबर. म्हणून आपण म्हणजे एकंदरीत सगळ्या यात्रा फिरताय तुम्ही? सगळी यात्रा फिरतो आम्ही. म्हणजे ह्या यात्रेसारखी जतच्या यात्रेला पण येत आहे? इकडे सारखी खिलार जनावर तिकडे नसते? असते तिकडे असते. पण इकडे जरा चांगले असते. दरवर्षी आम्ही उत्पन्न करतो. 4 महिने सांभाळतो, मग विक्रीला काढतो. मग दुसरी. तुझं काय नाव दादा? गोपीनाथ पवार. तू पवारच आहे? काय पहिलो नाही काय? पहिला ना. बर. कुस्ती करतो का? हा, करतोय. कसल्या मातीतल्या कुस्त्या का मॅट मधल्या? मातीतल्या करतोय. काय कसं वाटतं यात्रा? यात्रा चांगलं वाटतंय. आता काय काय घेतलं मग खरेदी? घेतलं तर वासर 7 वासर बर. तुझ्यासाठी काय घेतलं नाही यात्रेत? घेतलंय. आमची संघटनेचं घेतलंय. बरं. नाही तुझ्यासाठी काय, स्वतःसाठी काय? आमची संघटनेचं घेतलंय. स्वतःसाठी नाही, संघटनेचं पोरं. ओके. धन्यवाद. हे होते दौंडवरून या ठिकाणी शेतकरी खास यात्रेसाठी आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे जे खिलार खोंड आहेत, हे खोंड या ठिकाणी घेऊन गेलेले असतात. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, माडगाव. भारत माळाप्पा गरंडे, गाव नंदेश्वर. भारत माळाप्पा गरंडे, गाव नंदेश्वर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आज आम्ही यात्रेत आलो या.
खिलार जनावरांची यात्रा या ठिकाणी माडगाळीत. हा, किती वर्षापासून येत आहे? आम्ही गेली 10 वर्षापासून या यात्रेत येतोय. आता काय घेतले, खरेदी काय केलं? खरेदी आम्ही ही गोरा घेतला आहे, खोंड बच्चा बारका, छान आहे. छान आहे. नाव सांगा, गाव सांगा. पांडुरंग रामचंद्र वाघमोडे, गाव रेड्डे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आलो आम्ही जत्रेत गोरे घ्यायला. एक 2 घेतले, तिकडे पडेले घेतले. होय, एक ह्याने घेतले. अमगोंडा शरणप्पा ब्रदर उटकी या तोंडमध्ये ಹೊರಗೋಡ್ ರೀ. ಮಾರ್ಲ ಗತ್ತೇನು? ಹಾಂ ಮಾರತ್ತವಲ್ಲ ರೀ. ನೀರಿನ ಬೇರೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಯಾರ? ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅದ ರೀ. आयशा रफिकुल्ला, आशा वर्कर माडगाव. आम्ही इथं LVPSC तर्फे इथं आरोग्य कॅम्प लावलेला आहे, ठेवलेला आहे सुविधा. आणि यात्रेसाठी तर्फे ते जनावरांसाठी काय व्यवस्था लागल्यास गोळ्या औषध मेडिकेट आम्ही ठेवत आहोत आपण. आणि त्याला कोणाला आवश्यक गोळ्या औषध मेडिकेट काय लागल्यास सांगतो. किती दिवसाचा टेंट तुमचा यात्रा होईपर्यंत? यात्रा होईपर्यंत 4-5 दिवस आहेत. किती कर्मचारी आहेत टोटल? हो, सगळे आमचे स्टाफ कर्मचारी आहेत. डॉक्टरसह औषधसह आहे? सगळे आहेत. ही प्राथमिक आरोग्य केंद्र केवी ते वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असून मल्लिकार्जुन देवस्थान माडगाव येथे दरवर्षीप्रमाणे यात्रा आयोजित केलेली आहे. त्या यात्रेत आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येळवी, जिल्हा परिषद सांगली, पंचायत समितीचं त्यांच्यामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत माडगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेमध्ये. गेल्या अनेक वर्षापासून या यात्रेमध्ये एक मोठी परंपरा आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरते. यात्रेमध्ये खिलार जनावरं मोठ्या प्रमाणात आलेली असतात. मोठी उलाढालसुद्धा यात्रेमध्ये होते. अगदी जर बघितलं तर जवळजवळ 40-50 वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी संपन्न होते. श्री मल्लिकार्जुन देव म्हणजे कन्नडमध्ये या देवाला मल्लया म्हणतात. आणि काही महिनाभरापूर्वी इथले भक्तगण मल्लयाला घेऊन श्रीशैल येथे कावड घेऊन चालत जातात आणि तिथं दर्शन घेऊन परत आल्यानंतर या ठिकाणी यात्रा भरते. आणि जवळजवळ 7 ते 8 दिवस पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम या यात्रेमध्ये राबवले जातात. कन्नड नाटक या यात्रेमध्ये असते, तसेच जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी असते. त्यानंतर अन्नप्रसाद दिला जातो. अशा पद्धतीनं पारंपरिक बाज या यात्रेचा टिकून आहे. माझ्या समवेत या ठिकाणी सिद्धप्पा माळी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने यात्रेची रचना आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सिद्धप्पा माळे. बर, काय कसं असते यात्रेची सुरुवात कशी असते? मल्ल्याला वगैरे जाताय तुम्ही? काय होळी दिवशी लोक चालत शिरसाला जातात. किती जातात लोक? एक 50 ते 60 लोक चालत जातात. चालत जातात. परत तिथनं गुढीपाडव्याला देव दर्शन घेऊन परत तिथं पुणेला माडगाव गाव येतात. त्यानंतर काय असतं? ते झाल्यावर परत होळीच्या संध्याकाळ दिवशी गावात देवळात येऊन बसते. तिथनं पुढे जत्रा सुरुवात होत आहे. यात्रेमध्ये आता कसं सुरुवात आहे? कालचा यात्रेचा पहिला दिवस आहे, आजचा दुसरा दिवस आहे. हे दुसरा दिवस आहे सर. काल संध्याकाळी देवळात येऊन बसला. आज दुसऱ्या दिवशी चालू झाला. आणि आज संध्याकाळी अन्नप्रसाद असते आणि करमणुकी कार्यक्रम असते. आणि काय असते करमणूक कार्यक्रम? संस्कृत कार्यक्रम म्हणा, काहीतरी असं कन्नड नाटक, इगी पदा, कुस्त्या. दररोज कुस्त्यासाठी कुठले कुठले कुस्तीगिरी येतात? बाहेर कर्नाटकचे लोक येतात, बाहेरचे लोक आहेत सगळे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र सगळे लोक येतात. आणि लेडीज कुस्त्या आहेत. लेडीज कुस्त्या पण आहेत. त्यानंतर जनावरांचं प्रदर्शन सुद्धा इथे भरवलं जाते. हजारो जनावरं, खिलार जनावरं, जातीवंत जनावरं या यात्रेमध्ये येतात. त्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला? म्हणजे तिथं उत्कृष्ट जनावर म्हणून निवड केलेलं असतं डॉक्टरने. त्यात पहिला नंबर, दुसरा नंबर यात्रा कमिटीच्या वतीनं बक्षीस देता का ग्रामपंचायतीच्या वतीनं? ग्रामपंचायत वतीने बक्षीस देतो. बक्षीस देत आहे. यात्रा कमिटीने फक्त यात्राचे एवढे हे करा, देवस्थानचे एवढे करतो. यात्रेसाठी कुठले कुठले लोक येतात बाहेरगावचे? बाहेरचे मग आंध्राचे, ते तामिळनाडू, केरळा, कर्नाटक या बाहेरचे लोक यावर येतात. किती वर्ष झाली यात्रेला आता? हे 52 वर्ष चालू आहे सर यात्रा. 52 वर्ष. बरं. म्हणजे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. हा, पूर्ण झालं सर. आता तुम्ही काय यात्रेचं नियोजन करताय? काय तुमच्याकडे काय असतं? देवाची नियोजन करतो, फक्त देवाचे फक्त यात्रेची ग्रामपंचायत. काय करताय नियोजन? मग संध्याकाळ कार्यक्रम म्हणा, काहीतरी हे कीर्तन म्हणा, भजन, आणखी अन्नप्रसाद, त्याचं नियोजन करताय. असं करतो. माझ्या समोर त्या ठिकाणी मामा आहेत. इकडे बरे येन रेसरा ಮಲ್ಲಪ್ಪ ಮಾಳಿ. मल्लाप्ಪ माळे. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಜಾತ್ರೆ ತುಂಬಿದ್ರಿ ಇದು? ಈಗ ಹೇಳ್ಯಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಂಡ್ರೆ ಅದೇ ನೀವು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ನೋಡ್ತೀರಿ ಜಾತ್ರೆ? 53 ವರ್ಷ ಏನಾಗ್ಯದ.
ಈಗ ಮೊದಲ ಜಾತ್ರೆ ಬೇರೆ ಇತ್ತು, ಈಗ ಜರ ಬದಲಾಗ್ಯದಾನೆ ಆತ ಜಾತ್ರೆಯಾಗ. ಒಂದ್ ಜರ ಬದಲಾಕೋತ ಹೋಗುದಿಲ್ಲ. ಏನಾಗಿದ್ರ ಬದಲ? ಗುಡಿ ಆಗ್ಯಾವ, ಗುಂಡರ್ ಆಗ್ಯಾವ, ಇವೆಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮ್ ಹೆಚ್ಚಾತಾವ. ಅವಾಗ ಜರ ನೀರಿನ ತಾಪ ಹಂಗ ಹಿಂಗ ಇತ್ತು, ಈಗೆಲ್ಲ ಸಂಸ್ಕಾರ ಆಲತ್ತದ. ಎಲ್ಲ ಮಾಡ್ರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ. ನೀರಿಂದ ಅವಾಗ ಜರ ಹೊತ್ತು ಬಾಯ ನೀರು ತರುದು, ಈಗೆಲ್ಲ ಪೈಪ್ನಲ್ಲಿ ನೀರು ಆಗ್ಯಾವು, ಲೈಟ್ ಆಗ್ಯಾವು, ಗುಡಿ ಆಗ್ಯದ, ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗ್ಯದ. ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗ್ಯದ. ಈಗ ಮೊದಲು ಕುಸ್ತಿ ತುಂಬ್ತೀವೇನು? ತುಂಬ್ತೀವಿ. ಈಗ ಮತ್ತೆ ತುಂಬ್ತಾವ. ಈಗ ತುಂಬ್ತಾವ. ಮೊದಲು ಕುಸ್ತಿ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾನೆ, ಈಗ ಕುಸ್ತಿ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರ. ಮೊದಲಿನ ಕುಸ್ತಿ ಅವು ಎಲ್ಲ ಸುಮ್ಮ ಹಂಗ ಹಿಂಗ ಇದ್ದು, ಈಗೆಲ್ಲ ನೋಡಲ್ಲಿ ಬೋರ್ಡ್ ಹಚ್ಚಾರ ನೋಡ, ಅಟ್ ರಾಕ್ ಇಟ್ ರಾಕ್, ಅವೆಲ್ಲ ರಾಕಿನ ಮೇಲೆ ಈಗ ಅವ್ರ ದೊಡ್ಡ ಪೈಲ್ವಾನ್ ಬರ್ಲತ್ತಾರ, ಮತ್ತೆ ಚಲೋ ಆಗೋಲ್ಲ ಈಗ. Press the bell icon on the YouTube and never miss another update.